टू अवॉइड लूप. मग आता ह्या टोपोलॉजीमध्ये लूप नसताना पण मला आर्थरायझर नेटवर्क पाहिजे, मग काय करणार? इथे राऊट रिफ्लेक्टर वापरतो. तो काय करतो? इथून घेतो, इथे रिफ्लेक्ट करतो. म्हणून हा बनतो राऊट रिफ्लेक्टर सर्व्हर आणि हे दोन बनतात राऊट रिफ्लेक्टर क्लायंट. मग तो हे नेटवर्क घेतो, म्हणजे राऊट रिफ्लेक्टर कॉन्फिगर केल्यानंतरच तो एका नेबर कडून घेतो आणि दुसऱ्या नेबरला ते रिफ्लेक्ट करतो. मग याच्या टेबलमध्ये येणार 10, पण नेक्स्ट स्टॉप हाच राहतो. का? कारण IBGP काय म्हणतो? दुसरा इश्यू जो आहे नेक्स्ट स्टॉप डज नॉट चेंज, तो प्रॉब्लेम इथे येतो. म्हणजे याच्या टेबलमध्ये तर आला 10, पण नेक्स्ट स्टॉप तो हाच दाखवतो. मग याला काय सांगावं लागणार की व्हॉट एव्हर यू ऍडव्हर्टाइज टू R3, मेक शुअर द नेक्स्ट स्टॉप इज युअर ओन IP. म्हणजे फक्त राऊट रिफ्लेक्टर केलं आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं नाही. नेटवर्क इथे फक्त दिसेल, पण तो बेस्ट पाथ दिसणार नाही. कारण याच्या टेबलमध्ये शो IPBGP बघितलं तर हा नेक्स्ट स्टॉप दिसतोय, जो की हा दिसला पाहिजे. म्हणजे नेटवर्क फक्त दिसणं एक गोष्ट आहे, पण ते त्याची पिंग पण झालं पाहिजे, ही मेन गोष्ट आहे. आणि ते पिंग होणार का नाही होणार? बिकॉज नेक्स्ट स्टॉप इज इनव्हॅलिड. म्हणजे रिफ्लेक्टर करतो हा, पण तिथे IBGPचा जो दुसरा रूल आहे की नेक्स्ट स्टॉप डज नॉट चेंज, तो इथे प्रॉब्लेम क्रिएट करतो. मग R2 ला काय सांगणार की व्हॉट एव्हर यू रिफ्लेक्ट टू R3, मेक शुअर द नेक्स्ट स्टॉप इज युअर ओन IP. मग इथे तुम्ही नेक्स्ट स्टॉप IP याचा मेन्शन करता. म्हणजे राऊट मॅप क्रिएट करायचा, मॅच करायचं आणि सेटला सेट IP नेक्स्ट स्टॉप मेन्शन करायचं. पण नेक्स्ट स्टॉप म्हणजे इथे स्वतःचा IP टाकायचा, कारण का त्याला स्वतःचा IP टाकून त्याला ऍडव्हर्टाइज करायचे पुढे. येते लक्षात? म्हणून इथे त्यांनी काय म्हटलं, डज द राऊट रिफ्लेक्टर चेंज द नेक्स्ट स्टॉप ऍट्रिब्यूट्स of the reflected? By default the next stop attribute is not changed when a prefix is reflected to route reflector. त्याला तुम्हाला next stop specify करावा लागेल. How can I announce a prefix conditionally to one ISP when I lose the connection to primary ISP? एकदा वाचून घ्या. Question number 24. वेळ लागेल मला. How can I configure BGP to provide load sharing and redundancy in my network? How can I configure BGP to provide load sharing? When equal cost multiple links between IBGP BGP neighbors. लोड बॅलन्सिंग वेगळं आणि लोड शेअरिंग वेगळं. लोड बॅलन्सिंग म्हणजे काय? तो स्वतःहून दोन्ही पाथ यूज करतो आणि तुम्हाला लोड बॅलन्सिंग नाही करायचं, तुम्हाला लोड शेअरिंग करायचं. काही ट्रॅफिक वरतून गेलं पाहिजे, काही ट्रॅफिक खालून गेलं पाहिजे. मग ते कसं करणार तुम्ही? राऊट मॅप. ते तर तुम्ही करू शकता ना. तुम्ही लोकल प्रेफरन्स वापरून करताच की लोड शेअरिंग. तुम्ही एकाचा 50 ठेवला होता, तर तो वरतून न जाता खालून जात होता. लोड शेअरिंग तुम्ही करू शकता, पण लोड बॅलन्सिंग बाय डिफॉल्ट तो नाही करू शकत. मेमरी किती लागते? हाऊ मच मेमरी शुड 512 MB रॅम. पीअर ग्रुप काय कन्सेप्ट आहे की जर एकच कॉमन पॅरामीटर मला चारही नेबरला ऍडव्हर्टाइज करायचे, तर चार वेगवेगळ्या नेबरला ऍडव्हर्टाइज करायच्या ऐवजी तुम्ही एक पीअर ग्रुप क्रिएट करता. त्या पीअर ग्रुपमध्ये तुम्ही चारही नेबरचा IP डिफाईन करता आणि जे काय ऍडव्हर्टाइज करता ते पीअर ग्रुपला करता, ते ऑटोमॅटिकली चारही नेबरला ऍडव्हर्टाइज. सो पीअर ग्रुप इज नथिंग बट वी कॅन से अ टूल which can be used to advertise networks or any parameters which you want to advertise
Instead of advertising it to individual neighbors, advertise it to peer group. Give a name, म्हणजे peer group, let's say Cisco. मग तुम्ही ऍडव्हर्टाइज peer group Cisco केलं तर Cisco मध्ये जेवढे नेबर तुम्ही डिफाईन केले सगळ्या नेबरला ते ऍडव्हर्टाइज होईल. When do I see the same route twice from the same BGP peer? When do I see the same route twice from the same BGP peer? असं दिसेल का? When do I see same route twice from the same BGP peer? When do I see same route? Route म्हणजे let's say एक network 70.0 twice from the same BGP peer. दिसेल का? When do I see the same route twice from the same neighbor? कसं आहे, एखादं नेटवर्क तुम्ही ऍड केलं ते 1 मिनिटानंतर दिसतं, बरोबर? आणि ते नेटवर्क ऑलरेडी तुम्ही ऍड केलंय आणि ते काढून जरी टाकलं तर ते 1 मिनिट तुमच्या टेबलमध्ये राहणार. 1 मिनिटानंतर ते एंट्री निघून जाईल, पण 1 मिनिट ती एंट्री तशीच राहील. मग त्यावेळेस तेच नेटवर्क जर तुम्ही दुसऱ्या पाथ थ्रू जर येत असेल तर त्याला ते 2-2 एंट्री दिसतील आणि असं पण विचारत बसणार नाही. सिंक्रोनायझेशन रूल, route received from one IBGP neighbor should not be used, nor it should be shared with another neighbor unless and IBGP असं नाही कोणी, EBGP neighbor सुद्धा असू शकतात, unless and until the same routes are also learned by internal routing protocol. काय कळलंय अजून? केलं तर काय होईल? तो रूल वेगळा, तो रूल स्प्लिट होरायझनचा, हा सिंक्रोनायझेशनचा रूल. Route received from IBGP neighbor should not be used, nor it should be shared with another EBGP neighbor unless and until the same routes are also learned via internal routing protocol. नेटवर्क आहे BGP मध्ये 10.6 हा 1.1 आहे, हा 3.3. त्याच्या नेबर मध्ये तुम्ही काय टाकणार? नेबर 3.3. त्या 10.0 चा नेटवर्क याला दिसेल, हे 10.0 चा नेटवर्क याला दिसेल का? हा काय म्हटलंय? रूल ऑफ सिंक्रोनायझेशन काय म्हणतो? डोंट यूज nor advertise unless and until the same network is also learned by internal routing protocol. म्हणजे याने ठरवलं की हा यूज करायचा असं ठरवलं तर याच्या टेबलमध्ये काय असणार
की 10.0 इज रिचेबल थ्रू माय नेबर 1.2 सॉरी 1.1 पण 1.1 कुठून रिचेबल आहे 3.1 मग तो याला पाठवणार हा OSPF आहे याला माहिती आहे का 10 म्हणजे एक नेटवर्क जे तुम्ही बीजीपी मधून ऍडव्हर्टाइज करता ते IGP ला पण माहित पाहिजे नाहीतर हा बॉटलनेक क्रिएट होणार म्हणजे ऍडव्हर्टाइज तर झालं पण ज्यावेळेस कम्युनिकेशन करायचा टाइम येईल तेव्हा याच्याकडे गेला तर याला कुठे माहिती येते कळलं म्हणून तो रूल ऑफ सिंक्रोनायझेशन मग आता इथे जर हा पण बीजीपी आहे IBGP हा पण IBGP मग तो रूल काय करायचा डिसेबल करून टाका नो सिंक्रोनायझेशन करा कारण का जर तुम्ही IBGP केलंय तर आता याही राउटरला माहिती आहे याही राउटरला माहिती आहे ना म्हणजे तुम्ही सगळे बीजीपीने कॉन्फिगर केलेत पण तो रूल तसाच आहे आता OSPF ची गरज आहे का तुम्हाला पण तो रूल तसाच आहे तो काय म्हणतो route received from one IBG neighbor should only be used unless and until the same network is also run by internal routing protocol म्हणजे कंपल्सरी OSPF कॉन्फिगर करावाच लागेल मग गरज नाही ना जर तुम्हाला सगळ्या राउटरवरती तुमचा बीजीपी चाललाय तर मग नो सिंक करा तुम्ही आणि जर तुमचा इंटरनल OSPF आहे ते बीजीपी नाहीच आहे मग काय करणार मग आता आपण दोघांवर OSPF कॉन्फिगर केलं हे काय एक क्लायंट नाही माझा हे माझं नेटवर्क आहे OSPFचं ISPचं ISP आपल्या स्वतः नेटवर्कमध्ये क्लायंट नेटवर्क कशाला ऍड करून घेईल त्याच्या टेबलमध्ये क्लायंट नेटवर्क कशाला पाहिजे मग काय करणार हा प्रॉब्लेम आहे म्हणून तर येतो ना MPLS लेबल स्विचिंग ठीक आहे तो सिंक्रोनायझेशनचा रूल आणि हे बघ जे बीजीपीचे मेन क्वेश्चन्स असतात ते काय असतात वाय बीजीपी का बीजीपी वापर नंतर काय असणार बीजीपी कुठल्या लेअरवरती कॉम करतो कुठला पोर्ट नंबर यूज करतो बीजीपीचे कुठले पॅकेट्स आहेत कीप अलाइव्ह वगैरे हे सगळं मग त्याचे काय स्टेप्स आहेत नंतर आलं बीजीपीचे ऍट्रिब्यूट्स नंतर हे दोन रूल सिंक्रोनायझेशनचा रूल का लागतो नसता तर काय असता तर काय स्प्लिट होरायझन रूलचं का वापरेल आहे तर का असा रूल केला नंतर IBGP EBGP मध्ये डिफरन्शिएशन या दोन्हीमध्ये काय डिफरन्स होतो हे इन जनरल तुमच्या बीजीपी वरचे क्वेश्चन्स असतात म्हणजे तुम्हाला एवढं सगळं करायची गरज नाही 8 ते 10 जनरल कॉमन क्वेश्चन असतात बीजीपी का वापरतो बीजीपीचे ऍट्रिब्यूट्स कुठले EBGP IBGP मध्ये डिफरन्स काय रूल ऑफ सिंक्रोनायझेशन काय रूल ऑफ स्प्लिट होरायझन काय का लागतो असला तर काय होईल नसला तर काय होईल मग प्रॉब्लेम आहे तर काय ऍड केला त्याच्यावर उलटे सुलटे विचार नंतर काय विचारणार मग तुमचं जर तुमचा रूल ऑफ सिंक्रोनायझेशन आहे तुमचा स्प्लिट होरायझनचा रूल आहे ते नेटवर्क दिसणार कसे मग स्प्लिट होरायझन काय म्हणतो राऊट रिसीव्ड फ्रॉम वन IBGP नेबर विल नॉट बी शेअर्ड विथ अनदर IBGP नेबर मग आता तिसऱ्या राउटरला दिसणारच नाही पहिल्या दुसऱ्याला पाठवलं दुसरा तिसऱ्याला दिसणारच नाही मग काय करणार मग अपडेट करणार मग हा सिंक्रोनायझेशनचा रूल पण एक येतो की डोंट यूज नॉट ऍडव्हर्टाइज route received from one IBGP neighbor to another EBGP neighbor unless and until the same network is learned by internal routing protocol. बरोबर ना कारण का IBGP ची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मध्ये कोणी असू शकतं तुम्ही IBGP 4 राउटर सगळे कनेक्टेड आहेत पहिला दुसऱ्याला दुसरा तिसऱ्याला तिसरा चौथ्याला कधीच तुम्हाला 4 राउटर वरती बीजीपी दिसणार नाही
पहिली गोष्ट हे लक्षात घ्या, बीजीपी क्लायंट वापरत नाही. त्याला जर वापरायचाच झाला तो तुमचा RIP वापरेल, EHRP वापरेल, OSPF वापरेल, तो कधीच बीजीपी वापरणार. मग क्लायंट बीजीपी वापरतो कधी? मग ते कुठे आलं? समजा त्याचे 50 ब्रांच असतील, बीजीपी कुठे रन होणार त्याचं? तिथे त्याचे सगळे सर्व्हर होस्टेड आहेत. ते त्याला सर्व्हर होस्टेडची ऍडव्हर्टाइजमेंट त्याला बाहेर करायची इंटरनेट थ्रू. तिथे बीजीपी रन होणार, बाकीच्या 49 वरती नाही होणार. आणि ज्याच्यावरती बीजीपी केलं त्याच्यावरती पण इंटरनल OSPF असणार बाकीच्यांबरोबर कम्युनिकेट करण्यासाठी. त्यामुळे क्लायंट जरी बीजीपी वापरतो म्हटला तरी क्लायंट फक्त जिथून त्याला ऍडव्हर्टाइज करायची कुठली गोष्ट त्याच फक्त एका राउटरवरती तो बीजीपी वापरतो, कारण का तिथून पुढे त्याला ISP कनेक्ट आहे आणि त्याच्या हेड ऑफिसमध्ये जे काही सर्व्हर्स आहेत, साईट्स आहेत, ते त्याला बाहेर ऍडव्हर्टाइज करते. मग तिथे बीजीपी, त्या बाकीच्या 49 वरती कशाला बीजीपी करतोय तो? ते इंटरनल OSPFच असणार आणि त्याच्यावर सुद्धा बीजीपी अंडरले असणार OSPF. म्हणजे त्याच्या ब्रांच टू ब्रांच मध्ये कम्युनिकेशन क्लायंट कधीच बीजीपी वापरत नाही. की माझं ब्रांच आणि ब्रांच 2 मध्ये कम्युनिकेशन करायचंय, नेटवर्क शेअरिंग बीजीपी थ्रू होतंय. काय मूर्खपणा आहे? स्लोएस्ट राउटिंग प्रोटोकॉल आहे तो. बरोबर ना? मग क्लायंट कधी वापरतो? त्याच्या कुठल्या हेड ऑफिसला वापरेल, ज्याला त्याला वेबसाईट ऍडव्हर्टाइज करायची बाहेर तर, आणि तिथे त्याचा मेन कन्सर्न आहे इन्कमिंग ट्रॅफिक. कारण का त्याचं डेटा सेंटर आहे. किंवा डेटा सेंटर जरी नाही म्हटलं तर हेड ऑफिस आहे. हेड ऑफिसला काही एक लिंक असणार आहे का? तुम्ही सगळे ब्रांच लोक त्याला ऍक्सेस करता. त्याला ऍक्सेस करता म्हणजे कुणाला ऍक्सेस करता? तुमचे ऍप्लिकेशन पोर्टल्स ते कुठे आहेत? हेड ऑफिसच्या राउटरच्या खाली स्विच आहे, स्विचच्या खाली फायरवॉल आहे, फायरवॉलच्या खाली सगळे तुमचे सर्व्हर्स वगैरे सगळे बसले. म्हणजे 50च्या 50 ब्रांचवाले लोक त्याला ऍक्सेस करतात. मग सगळ्यांच्या ट्रॅफिक मग तिथे एकच लिंक असून चालेल का? तिथे 2 लिंक असणार, 3 लिंक असणार, मग तिथे तुमचं लोड बॅलन्सिंग होणार. मग तिथे सगळं इनकमिंग ट्रॅफिक तिथे जास्त हिट होतंय. मग तुम्ही येस पाथ प्रिपेंड लावायचं झालं तर तिकडे लावणार. असंही ब्रांचला तुम्ही बीजीपी रन केलंय का? ब्रांचला जरी तुम्ही 2 लिंक घेतले तर बीजीपी रन करताय का तुम्ही ब्रांचला? तुम्ही OSPF वगैरे कुठला तरी करणार, मग तिथे OSPF बेस्ट पाथ आपण यूज करतोच की. IGP थोडी IGPला सांगावं लागतं बेस्ट पाथ यूज कर म्हणून. आणि लोड बॅलन्सिंग करायचंच आहे तिथे तुम्ही मेट्रिक मॅनिप्युलेट करा आणि करा लोड बॅलन्सिंग किंवा लोड शेअरिंग करा. म्हणून बीजीपी पिक्चरमध्ये हेड ऑफिसलाच येणार क्लायंटच्या दृष्टिकोनातून. जर त्याला काय ऍडव्हर्टाइज करायचे तर आणि त्याचं इन्कमिंग ट्रॅफिक त्याला मॅनिप्युलेट करायचे तर 10 ब्रांचेसचं ट्रॅफिक टाटा थ्रू आलं पाहिजे आणि 10 ब्रांचेसचं ट्रॅफिक एअरटेल थ्रू आलं पाहिजे त्याच्या आतमध्ये. मग तिथे तू येस पाथ प्रिपेंड करतो. बाकी कुठे बीजीपी लागतं? ISP वर. मग ISP आपल्या प्रत्येक राउटरवरती बीजीपी रन करणार का? त्याचा PE टू PE करणार. म्हणजे प्रत्येक वेळेस मध्ये IGP आलंच तुमचे. म्हणजे हा जो रूल आहे हा मॅटर करतोच. कधीच अशी टोपोलॉजी मिळणार नाही की 4 राउटर कनेक्टेड आहेत, पहिला दुसऱ्याला, दुसरा तिसरा, तिसरा चौथ्याला आणि 4 वरती बीजीपी. बीजीपी वापरतो एक तुमचा ISP, तो त्याच्या PE टू PE करतो. PE टू PE करणार म्हणजे मध्ये जे काही संपूर्ण त्याचा क्लाउड आहे तो त्याचा स्वतःचा आहे, तो OSPF असणार. बरोबर? म्हणून सिंक्रोनायझेशनचा रूल कधी ऑफ करावा लागतो तुम्हाला? सिंक्रोनायझेशन रूल काय म्हणतो? आय एम नॉट गोइंग टू यूज राउट्स नॉर आय एम गोइंग टू ऍडव्हर्टाइज दोज राउट्स अनलेस अँड अंटिल द सेम रूट्स आर लर्न बाय इंटरनल राउटिंग प्रोटोकॉल. म्हणजे IGP. मग म्हणजे हे 10चं नेटवर्क OSPFच्या लोकांना पण माहित पाहिजे. बरोबर? आता हा तुमचा ISP आहे, हा काय म्हणून तुमचं नेटवर्क आतमध्ये ऍडव्हर्टाइज करून घेईल? बरोबर ना? मग हे आतमध्ये तर OSPFच्या आतमध्ये येणारच नाही. मग आता कसं कम्युनिकेशन होणार? एकच ऑप्शन राहतो MPLS, की तू पॅकेट बघून स्विचिंग नको करू, राउटिंग नको करू, लेबल बघून कर. लेबल बघून करतो म्हणून त्या पॅकेटमध्ये काही असो डेस्टिनेशन.
RIB फेल्युअर तुम्हाला विचारू शकतो. राऊट विथ अ बेटर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्टन्स ऑलरेडी प्रेझेंट इन IGP. म्हणजे काय? ते 70चं नेटवर्क तुम्हाला BGP पण सांगतो, तेच 70चं नेटवर्क तुम्हाला IGP पण सांगतो. मग आता याच्यामध्ये इंटरनल म्हणजे IBGP BGP मध्ये AD चे 2 आहेत, IGPचा 200 आहे आणि त्याच्यावरती OSPF पण कॉन्फिगर्ड आहे. तो OSPF पण 70चं नेटवर्क सांगतोय, IBGP वाला पण 70चं नेटवर्क सांगतो. पण तो 70चं नेटवर्क कोणाचा पाथ यूज करतोय? जो OSPF ने सांगितलं. कारण का त्याचे AD किती आहे? 110. मग याच्यामध्ये BGPच्या टेबलमध्ये ते नेटवर्क RIB फेल्युअर दाखवलं. म्हणजे काय? RIB म्हणजे काय? राऊट इन्फॉर्मेशन बेस तुमच्या कंट्रोल मधल्या टेबलमध्ये शो रूट केल्यानंतर किंवा शो BGP केल्यानंतर तो तुम्हाला RIB फेल्युअर दाखवेल. RIB फेल्युअर म्हणजे काय? ते नेटवर्क जरी BGPच्या टेबलमध्ये असेल तरी बेस्ट पाथ BGPचा पाथ न वापरता IGPचा पाथ वापरतोय. कारण IGPचं मेट्रिक हे लोएस्ट आहे कम्पेअर्ड टू जे BGPने ऍडव्हर्टाइज केले ते. फिल्टर वगैरे तुम्हाला माहिती आहे. राऊट मॅप, डिस्ट्रीब्यूट लिस्ट. Can I run 2 BGP process on a single router? No. Override on. असं बेसिक काहीतरी ते विचारू शकतो. हे मेसेज टाईप वगैरे तुम्हाला माहित पाहिजे. ओपन मध्ये काय होतं? कीप अलाइव्ह, अपडेट, नोटिफिकेशन. तुमचे BGPचे जे बेसिक क्वेश्चन असणार ते हेच असणार आहेत. मेसेज टाईप कुठले, कुठल्या मेसेज मध्ये काय होतं हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. BGP स्टेट हे एक्सप्लेन करता आलं पाहिजे तुम्हाला. BGPचे मेसेज टाईप कुठले, BGPचे स्टेट कुठले, आयडल कनेक्ट मध्ये काय होतं, ऍक्टिव्ह, ओपन सेंड, ओपन कन्फर्म, हे सगळे स्टेट तुम्हाला सांगता आले पाहिजे. कमांड टू डिसेबल BGP ते ठीक आहे. टायमर्स तुम्हाला माहित पाहिजे. कीप अलाइव्ह किती आहे, फुल डाऊन टाइम किती आहे, प्रायव्हेट पब्लिक येस, 5 सिलेक्शन क्रायटेरिया तो झालाय. बाकी अजून काय माहिती पाहिजे? डिफरन्स बिटवीन what is the difference between when a route is injected in BGP via distribute command? दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? म्हणजे तुम्ही नेटवर्क जेव्हा ऍडव्हर्टाइज करता तेव्हा कसं ऍडव्हर्टाइज करता? एक तर नॉर्मल तुम्ही नेटवर्क कमांड वापरता, नाहीतर तुम्ही रिडिस्ट्रीब्यूट कनेक्टेड पण म्हणू शकता. रिडिस्ट्रीब्यूट कनेक्टेड म्हणजे जेवढे माझे स्वतःचे नेटवर्क्स आहेत तेवढे सगळे ऍडव्हर्टाइज कर, किंवा तुम्ही नेटवर्क कमांडनी करता. मग रिडिस्ट्रीब्यूट ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस त्याला कळत नाही हे नेटवर्क आलेत कुठून. म्हणून तुम्ही जर शो IP BGP बघितला तर नेटवर्कच्या एंडला तुम्हाला कधी हे क्वेश्चन मार्क दिसेल. कसं चेक करायचं? तेच नेटवर्क R7 वरती तुम्ही जे 70चे नेटवर्क होते ते नेटवर्क कमांडने ऍडव्हर्टाइज करायचं, तेव्हा ते क्वेश्चन मार्क दाखवणार नाही. आणि त्याच R7 वरती ते नेटवर्क कमांडनी नाही ऍडव्हर्टाइज करायचं, पण रिडिस्ट्रीब्यूट कनेक्टेडने ऍडव्हर्टाइज करायचं. आणि मग चेक करायचं की ते नेटवर्क R1 ला कसं दिसतं. So whenever you advertise by using redistribute command, R1 router will not have the exact idea how far the network is away from him. मग तिथे त्यावेळेस तो क्वेश्चन मार्क येतो तुमच्या AS पाथ प्रिपेंटच्या इथे. हे IGP BGP हे तुम्हाला माहित पाहिजे डिफरन्स. सेव्हरल पाथ ठीक. याच्यामध्ये ऍट्रिब्यूट जे आहेत ते वेल नोन ऍट्रिब्यूट्स, डिस्क्रिटरी ऍट्रिब्यूट्स, म्हणजे जे ऍट्रिब्यूट्स तुम्ही 11 वापरलेत त्यातले काही वेल नोन आहेत, काय डिस्क्रिट आहे. मग ह्याचा एक 2-3 लाईनचा तुम्हाला आन्सर मिळेल, ते बुकमध्ये पण मिळेल. वेल नोन ऍट्रिब्यूट कुठले, डिस्क्रिट ऍट्रिब्यूट कुठले?
प्रॉब्लेम विथ IBGP इन लार्ज नेटवर्क. ते तुम्ही कोण करत नाही. जर केलंच तर काय प्रॉब्लेम आहे, स्लो राउटिंग प्रोटोकॉल आहे. आणि किती ठिकाणी मेन प्रॉब्लेम काय होता त्याचा, एका राउटर कडून नेटवर्कला दुसरा तो पाठवतच नाही. उपयोग काय त्या प्रोटोकॉल? किती ठिकाणी राउटर फिल्टर करत बसणार. पहिल्याचं नेटवर्क तो दुसऱ्याला पाठवणार, दुसरा तिसऱ्याला नाही पाठव. दुसऱ्यावरती करा, तू ह्याचा घे, याला रिफ्लेक्ट कर. तिसरा काय म्हणतो, मी दुसऱ्याकडून आला ते चौथ्याला नाही पाठवत, याच्यावरती रिफ्लेक्ट कर. किती ठिकाणी राउटर फिल्टर कॉन्फिगर करत बसणार. आणि त्या रूलला तुम्ही चेंज नाही करू शकत. म्हणजे डिसेबल जो आपण म्हणतो तो डिसेबल नाही करू शकत. कुठल्या रूलला? स्टेट आहे, तुम्ही डिसेबल नाही करू शकत. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी राउटर फिल्टर तुम्हाला वापरत बसावं लागतं. म्हणून IBGP कोण वापरत, हे मेन रिझन आहे. एखादा म्हटलं IBGP मला वापरायचंच आहे माझ्या 10 राउटरवरून, तोही एक राउटिंग प्रोटोकॉल आहे, का नाही वापरायचा? काय प्रॉब्लेम येईल? हा म्हणजे मग तसं तुम्हाला सांगावं लागेल की बाबा हे गरजेचं आहे, ते करावंच लागेल. आणि मग किती करत बसणार तुम्ही? म्हणून IBGP कोण वापरत नाही. म्हणजे सगळ्या राउटर तुमचा रिमोट बरोबर तुम्ही करणार, पण सगळ्या राउटरवरती इंटरमिजिएट प्रत्येक राउटरवरती IBGP करलं. म्हणून कसं आहे की हा IBGP आणि हा IBGP याचं नेटवर्क इथपर्यंत गेलं, मग हा रिफ्लेक्ट करतो इकडे. मग ते इकडे म्हणजे कुठे जातं? दुसऱ्या टाटामध्ये जाईल ते. 2 IBGP एकाच ISP मध्ये किती IBGP असतील? किती राउटर BGP असतील? नाही, 2 असेल. एक टाटाचं नेटवर्क आहे, किती राउटरवरती BGP कॉन्फिगर्ड असेल? जेवढे पीईज आहेत, जेवढे प्रोव्हायडर एज आहे ना, त्याला क्लायंट कनेक्ट आहे ना, तेवढ्या सगळ्या पीईज वरती असणार. मग तुम्हाला डिझाईन करताना तुम्हाला बघायचं बा कुठले नेटवर्क कुठे पाहिजे, त्या त्या ठिकाणी 4, 5, 10, 15 ठिकाणी रिफ्लेक्टर यूज होईल. BGP attributes to control incoming outgoing traffic. PS path प्रिपेंड आणि MED इनकमिंग आउटगोइंग तुमचा वेट आणि लोकल प्रेफरन्स. हे कधी तुमचा एस्टॅब्लिश स्टेटमध्ये दिसेल, आयडल आणि ऍक्टिव्ह मध्ये कधी दिसेल? रॉंग एस कॉन्फिगर्ड, हे तुम्ही वाचून घ्या. PS नंबर चुकीचा कॉन्फिगर केलाय, किंवा त्याचा IP चुकीचा कॉन्फिगर केलाय, किंवा त्याला रूट IP वगैरे सगळं PS व्यवस्थित आहे, IP व्यवस्थित कॉन्फिगर केलाय, पण तो पिंगच होत नाही. मग या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्याच्यामुळे तो ऍक्टिव्ह आयडल मध्ये फ्लोट होईल. काय TTL कसं आहे की प्रत्येक हॉप गेला की एक TTL कमी होतो. मग ती TTL ची व्हॅल्यू मिसकॉन्फिगर्ड नाही पाहिजे. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही TTL 255 ठेवले, दुसऱ्या ठिकाणी TTL तुम्ही 200 ठेवले, तर मग ते ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन मध्ये कळणार नाही तो किती हॉप हवे. कारण तो प्रत्येक एक हॉप जम्प केला की ते एक मायनस करणार, एक हॉप जम्प केला तो 2 मायनस करणार. पण TTL वगैरे BGP चा TTL कोण विचारणार नाही. इन जनरल TTL म्हणजे काय असं विचारू शकतात. तो तुमच्या OSI लेअर मॉडेल मध्ये तुम्हाला विचारू शकते, हे TTL काय आहे. बाकी BGP चा TTL वगैरे कोण विचारत बसणार नाही. कॅन आय यूज BGP इन्स्टेड ऑफ IGP हा क्वेश्चन एक जनरल यूज करू विचारू शकतो. BGP वापरू शकतो का IGP च्या ऐवजी? वापरायला काय वापरू शकतो, पण प्रॉब्लेम काय आहे, इथं तर स्लो आहे. दुसरा प्रॉब्लेम काय आहे, राउट रिक्रूट कॉन्फिगर करावंच लागेल. आणि याच्यामध्ये लोड बॅलन्सिंग नाही होऊ शकत. म्हणजे 2-3 पॉईंट तुम्हाला सांगावं लागेल, जनरल क्वेश्चन तो विचारू शकतो. नो सिंक्रोनायझेशन काय म्हणतो हा?
state if your AS passes traffic from another AS to the third AS, BGP should not advertise a route until all the routers within the AS have learned about the route via IG. म्हणजे कधी नो सिंक्रोनायझेशन कधी करता? सगळ्याच राउटरवरती तुम्ही IBGP कॉन्फिगर केलं त्यावेळेस त्या रूलची गरज नाही. हे टायमर वगैरे तुम्ही बीजीपीचे कमी करू शकता का? करायला काय करू शकता, पण म्हणजे बीजीपी मध्ये जर तुम्ही एकदम कमी ठेवला, नाही आला 3 सेकंड मध्ये त्याला हॅलो, तर नेबरशिप लगेच डाऊन करून बसेल. म्हणून शक्यतो बीजेपीला आणि एवढ्या लार्ज स्केल वरती रन करणाऱ्या प्रोटोकॉलला तुम्ही एवढा छोटा टायमर लावू नाही शकत. लावायला काय तुम्ही कमांड देऊ शकता. हे ईबीजीपी आयबीजीपी तुम्हाला कमीत कमी 3-4 डिफरन्स तरी तुम्हाला सांगता आलं, 3 तरी सांगता आले पाहिजे डिफरन्स. अपडेट सोर्स का लागतो? अपडेट सोर्सचा अर्थ असा की तुम्ही नेबरनी सांगितलं 1.2 माझा नेबर आहे, ठीक आहे, तर 1.2 म्हणजे माझा नेबर राउटर, 1.2 माझा नेबर असं मी सांगितलं, तर मला जेव्हा अपडेट येतात त्यात त्या अपडेटचा जो सोर्स असतो तो 1.1 1.2 असेल तरच मी म्हणेन मला अपडेट कोणी पाठवले 1.2 नी. माझ्या कॉन्फिगरेशन मध्ये काय म्हटलंय 1.2 माझा नेबर आहे, मग जे अपडेट आले तो नेबर व्हॅलिड आहे त्याच्याकडून मी ऍक्सेप्ट करणार. पण जर मला एखादा अपडेट 1.3 पासून येतंय तर मी काय म्हणणार माझ्या नेबर स्टेटमेंट मध्ये काय म्हटलंय 1.2 माझा नेबर आहे, अपडेट कोणी अपडेटचा सोर्स काय 1.3 माझा नेबर नाहीये, तुम्ही घेणार नाही. पण 1.3 आणि 1.2 तोच राउटर आहे. पण मी काय म्हणतो की मला नेबर स्टेटमेंटनी काय म्हटलंय 1.2 माझा नेबर आहे, मला 1.2 कडून अपडेट आले तरच मी ऍक्सेप्ट करेन, अदरवाईज करणार नाही. मग त्यावेळेस 1.3 IP पण याचाच आहे. मग मला या राउटरला सांगावं लागेल की whatever I am going to advertise to R1, the source of the update packet will always be 1.3. आणि इथे नेबर स्टेटमेंट 1.3 बरोबर फॉर्म करायचे की 1.3 माझा नेबर आहे आणि याला सांगताना सांगायचं की whatever you advertise to neighbor, that update IP, the source IP will not be 1.2 but it will be 1.3. मग हा जे काय पॅकेट पाठवेल, अपडेट पॅकेटचा सोर्स IP कुठला असतो? फिजिकल पोर्टचा. ज्या पोर्टमधून तो बाहेर जातो त्या पोर्टचा तो IP टाकतो आणि त्याच पोर्टचा IP तुम्हाला नेबर स्टेटमेंटमध्ये द्यावा लागेल तर ते सगळं व्यवस्थित चालेल. जर तुम्ही नेबर स्टेटमेंटमध्ये लूपबॅकचा IP दिला की मी 1.2.10 पासून मी ऍक्सेप्ट करू शकतो, माय नेबर इज 2.10, आणि या राउटरचा फिजिकल पोर्टचा IP काय मधल्या लिंकचा 1.2, हा पाठवणार अपडेट 1.2 2.10 आणि 1.2 तोच आहे. 2.10 त्याच्याच वरती लूपबॅक कॉन्फिगर आहे आणि 1.2 त्याच राउटरवरचा वॅन पोर्टचा IP. हा जो काही अपडेट मला पाठवतोय तो त्या वॅन पोर्टचा IP आता सोर्स IP म्हणून पाठवणार. तो प्रत्येक वेळेस मला येणार, मी काय म्हणणार मला अपडेट कोण पाठवतोय 1.2, पण माझ्याकडे नेबर स्टेटमेंट काय म्हटलंय माझा नेबर आहे 2.10, तर दोन्ही राउटर तोच आहे. मग तो इथून ऍक्सेप्ट करणार नाही. मग त्या केसमध्ये काय करावं लागेल, याला सांग पहिलं याला नेबर स्टेटमेंट चेंज करावं लागेल, 1.2 इज माय नेबरच्या ऐवजी 2.10 इज माय नेबर असं मेन्शन करावं लागेल आणि याला सांगावं लागेल. तर तेवढं करून होणार नाही कारण का अपडेट येताना त्या वॅन पोर्टचाच IP घेऊन येणार 1.2. याला सांगावं लागेल की तू त्याला जे काय ऍडव्हर्टाइज करशील ते 1.2 ने नको करू, ते तू 2.10 नी कर. मग त्यावेळेस हे सगळं व्यवस्थित चालेल. Can we use local preference outside autonomous system? No. What are two methods of reducing number of IBGP connections? Route reflector तुम्ही कॉन्फिगरेशन तुम्हाला कोण विचारणार नाही, पण एक रिफ्लेक्टर तुम्हाला माहित नाही. What makes a neighbor internal BGP? When you configure the neighbor and yourself in the same AS. Explain term RIB in best path will be RIB
will be stored into your BGP table. Otherwise, it will be route failure. Verify SWIFT BGP route lift protocol. Minimum RAM. Benefits of configuration here. If possible, what is the BGP? What is the version of BGP that the first support? That first supported here. BGP version 4. Global routing table म्हणजे तुमचा IP route. Can I run 2 BGP online? What is the external point? राउट डॅम्पिंग तुम्हाला माहिती आहे. कधी वापरतो राउट डॅम्पिंग? एखादं नेटवर्क मल्टिपल वेळा फ्लॅप होत असेल तर ते सारखं ऍडव्हर्टाइज राउटर जर केलं तर जास्त अपडेट्स फ्लोट होतात. मग त्याच्यावर तुम्ही काय करता, एखादं नेटवर्क समजा डाऊन सारखं होत असेल तर त्याला तुम्ही एक टायमर लावता, मग त्याला सप्रेस करता. मग किती वेळासाठी सप्रेस करायचं? मग त्याचं जी व्हॅल्यू असते सप्रेस लिमिट ती 2000 असते. प्रत्येक वेळेस तो डाऊन झाला की तो हजारनी ती वाढत जाणार. मग ती ज्यावेळेस 2000च्या वर जाते त्यावेळेस तो सप्रेस होतो. मग तेव्हा डी येतं, डॅम्पनिंग होतं. आणि मग जोपर्यंत ती व्हॅल्यू 750च्या खाली येत नाही तोपर्यंत तो परत ऍडव्हर्टाइज करायला चालू करत नाही. हे राऊट डॅम्पिंग वगैरे शॉर्ट मध्ये तुम्हाला विचारू शकेल की राऊट डॅम्पिंग म्हणजे काय. आणि याच्यामध्ये काय फक्त काय कधी तो परत वापरला जाईल म्हणजे 750 आणि पेनल्टी किती लागते. एकदा राऊट फ्लॅप झाला की किती पेनल्टी लागते तर 1000ची लागते. आणि मग किती पेनल्टी अशी लागत जाणार? सप्रेस लिमिट आहे 2000, ती तुम्ही वाढवू शकता. किती वेळासाठी सप्रेस ठेवू शकतो? 60 मिनिट्स बाय डी. 60 मिनिट्स झाले की त्याच्यावर राउटर सप्रेस ठेवू शकतच नाही, त्याला ते ऍडव्हर्टाइज करावंच लागतं. मग भले ते किती वेळा पण फ्लॅप होऊ, भले ते 50 वेळा जरी फ्लॅप होत असेल तर त्याचं पेनल्टी तर वाढतच जाणार ना, 20, 25, 30,000 होईल. पण फ्लॅप होतं ठीक आहे, पण शेवटी किती वेळा त्याला तुम्ही त्या नेटवर्कला दाबून ठेवणार, तर ऍडव्हर्टाइज करावंच लागेल. त्या केसमध्ये तुम्ही काय करणार की त्याचा बाय डिफॉल्ट टाइम आहे तो 60 मिनिट्स. 60 मिनिट्स जास्तीत जास्त तुम्ही सप्रेस करू शकता कुठल्याही नेटवर्कला. 60 मिनिट्स झाले की ते राउटर ते ऍडव्हर्टाइज करायला चालू होतं. ठीक आहे. काय म्हटलंय? In general, which routes will affect by route dampening? The main functionality is stop the rippling effect of route updates or withdrawal. It only applies to routes learned from. हे तुम्हाला विचारू शकतात. राउट डॅम्पनिंग कधी वापरतात? इंटरनल नेटवर्क फ्लॅप झाल्यावरती त्याला तुम्ही डॅम्पन नाही करू शकत. जे बाहेरून येणारे रूट्स आहेत त्यालाच तो फक्त डॅम्पनिंग तुम्ही लावू शकता. म्हणजे IBGP मध्ये हे काम नाही करत. कारण का IBGP मध्ये केलं तर चालेल का राउट डॅम्पनिंग? म्हणजे समजा असं काही नसतं, तुम्ही राउट डॅम्पनिंग तुम्ही EBGP मध्ये केला, IBGP मध्ये करा, दोन्हीमध्ये केलं तरी चालेल. असं जर असतं तर IBGP मध्ये राउट डॅम्पनिंग काय केलं असतं, एखादं नेटवर्क डाऊन झालं 2-3 वेळा त्यांनी सप्रेस केलं असतं, 5-6 वेळा डाऊन झालं असतं, त्यांनी सप्रेसचं जो हे आहे ती 5-6 पर्यंत गेलं असतं, 750 पर्यंत येस तोपर्यंत त्याला 30-40 मिनिटं लागले असते. 40 मिनिटं त्यांनी ऍडव्हर्टाइज केलं असतं. मग हे IBGP मध्ये चालेल का? IBGP मध्ये तुमचंच नेटवर्क असतं. आता तुमचंच नेटवर्क एखादं डाऊन होऊन परत अप झालं तर तुम्ही 40 मिनिटं त्याला ऍडव्हर्टाइज नाही केलं तर कम्युनिकेशन सगळं बंद होईल. पण IBGP मध्ये राउट डॅम्पिंग नाही करत नाही म्हणण्यापेक्षा ते ती कन्सेप्ट त्याच्यामध्ये नाहीये. EBGP मध्ये का ते खरंच गरजेचं, बाहेरून येणारं नेटवर्क आहे ते 50 वेळा डाऊन तर माझ्या नेटवर्कला कशाला मी त्रास करून घ्यायचा. म्हणून EBGP जे काय डॅम्पिंग करतो तो EBGP थ्रू आलेले नेटवर्क्सच करतो. IBGP थ्रू आलेले नेटवर्क्सला डॅम्पन करत नाही.
त्याचं रेकॉर्डिंग ऐका. त्याचा ऐकून उपयोग नाही. बीजेपीच्या जे घेतले आपण ते ऐका, मग हे क्लिअर होईल. कुठले? ठीक आहे, असेल नसेल म्हणून म्हटलं सगळे व्हिडिओ आहे दिले तर सगळे ऐकायचे. कुठे एखादा पॉईंट कुठे तिथे नाही एक्सप्लेन होतो, पुढे कुठेतरी एक्सप्लेन. आता काय राहिलं? नॅटपॅड काय? नॅटपॅडची पण थेरी नाहीये रेकॉर्डिंग. कुठे नाहीये? नाही नाही, सीसीएनपी मध्ये नॅटपॅड नाही ना, ते सीसीएनए मध्ये नॅटपॅड आहे. सीसीएनएचं बुक ते तुम्हाला एक दिलं ना, मोलेनॉरचं. मोलेनॉरचे 3 बुक दिले. सीसीएनपीचं एक राऊट स्विच आहे आणि सीसीएनएचं पण एक दिलं. मग सीसीएनएच्या बुक मध्ये तुम्हाला ते सापडेल नाही. म्हणजे एवढा वेळ ते शोधलंच नाही हो. नाही नाही, पण मग ते काय तू बनवलं का नाही कंटेंट मध्ये? हा, अरे पण गुगल वरती जर नॅटपॅडचं कुठलंही बुक मिळतं की नाही? आहे ना, आणि ते बुक आहे त्याच्यामध्ये पण आहे, पण ठीक आहे गुगल वरती मिळेल. काय राहिलं आता तुमचं? एमपीएस आणि व्हीपीएन आता डायरेक्ट हात सांगेल. तुम्ही चालू करा सेमिनार द्यायला. मग काय.